वेलकम बॅक. पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे. आजच्या दिवसातील दुसरा सामना आपल्या समोर येत आहे. दत्तगुरु स्पोर्ट देवाची गोठणे विपक्ष आपण पाहतोय जनक राजा अकलोली असा हा सामना मैदानाच्या आतमध्ये. तर सामना क्रमांक पहिला आपण पाहिला तर जबरदस्त अप्रतिम खेळ दाखवला गेला काश्मीरा बॉयजच्या माध्यमातून. आणि ज्या पद्धतीने आपण पाहिलं तर खूप चांगली फलंदाजी 13 चेंडूमध्ये 31 धावांची खेळी करत असताना चला क्षेत्ररक्षण सजवून घ्या. अप्रतिम आयोजन नियोजन आपल्याला पाहायला मिळतं. एकविरा क्रिकेट क्लब नायगावच्या माध्यमातून ही स्पर्धा क्रिकेटचा रणसंग्राम सातत्याने 4 दिवस चालणारी ही स्पर्धा आपण पाहतोय. तर पहिल्या दिवशी कालच्या दिवसामध्ये आपण पाहिले तर चॅम्पियन असोसिएशन एक गाव एक संघ पाहायला मिळाले. आज आपण पाहतोय प्रॉपर एक गाव एक संघ वसई बाहेरील आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि उद्याच्या दिवसामध्ये आपण पाहणार आहोत एक गाव एक संघ नायगाव परिसरातील संघ पाहायला मिळतील. पंचांचा सिग्नल होतोय. अमर कोळी एका बाजूला पंचांच्या भूमिकेमध्ये तर रुपेश मेस्त्री आहेत पंचांच्या भूमिकेमध्ये. आणि उद्याच्या दिवसामध्ये नायगाव परिसरातील संघ आपण पाहणार आहोत. दोन्ही संघांना हार्दिक शुभेच्छा. सलामीची जोडी जय येतोय स्ट्राईकला. पहिला चेंडू बॅटचं फेस ओपन केलं गेलं होतं. चेंडूला फक्त दिशा दाखवण्याचं काम केलं गेलं. एक धाव वर्जित करत असताना आणि एक धावेसहित श्रीगणेश केला जातोय. सामना क्रमांक 2 पाहायला मिळतोय. एका बाजूला जनक राजा अकलोली हा संघ प्रथम फलंदाजी करत असताना एक धावा हे फलकावरती. सलामीची जोडी जय एका बाजूला तर दुसऱ्या बाजूला अतुल ही जोडी पाहायला मिळतंय. इनफिल्डच्या वरतून खूप चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. इनटू द गॅप मध्ये जमिनी लगत चेंडू निघून जातोय सीमारेषा पलीकडे. 4 धावा चौकार. धावा येत असताना आणि 4 धावे सहित संघ जाऊन पोहोचते फलकावरती. 5 या आकड्यावरती गॅपचा चांगला वापर केला जातोय. फलंदाजाच्या माध्यमातून पुन्हा एकदा जमिनी लगात. इथे मात्र फंबल होतोय. मिसफिल्डचा फायदा. चेंडू सरळ निघून जातोय सीमारेषा पलीकडे. बॅक टू बॅक 4 धावा. चेंडूवरती 2 कणकर फटके. 4 धावा पाहायला मिळत आहेत. 2 चौकार ठोठावले गेलेत अतुलच्या बॅटमधून. आणि धावांची गती फलकावरती पाहायला मिळते. 9 धावा. 3 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. गॅपमध्ये चेंडूला ढकलून दिलं जातंय. गलीमध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. तत्पूर्वी 1 धाव अर्जित केलं जातंय. सेन्सिबल कॅल्क्युलेशन क्रिकेट खेळत असताना आणि धावांची गती फलकावरती एकंदरीत पाहिले तर दुहेरी अंकामध्ये जाऊन पोहोचले जाते. 10 धावा. मनीष वैते गुणलेखनाच्या भूमिकेमध्ये आमच्या समवेत जॉईंट झालेत. 10 रन्स या फलकावरती पाहायला मिळत आहेत. तुषार गोलंदाजी मार्कवरती. 5वा चेंडू सरळ बॅटने मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू हवेत आहे. लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक कुठलीच चुकी करत नाही. फलंदाज बाद होतोय. जय बॅक टू द डगआउट. गॉन. परतत असताना धावांची गती फलकावरती पाहायला मिळते. 10 धावा. नवीन फलंदाज मिस्टर जय पवार येतोय मैदानाच्या आतमध्ये क्रमांक 3 वरती. 2 चौकार जरूर या षटकामध्ये आतापर्यंत ठोठावले गेलेत. मात्र चांगला चेंडू हाताळला गेला. 4 पिच चेंडू होता. मात्र एलिमिनेशन प्राप्त करता आलं नाही जय पाटील या फलंदाजाला. आणि फलंदाज जेलबादच्या माध्यमातून बाद होतोय. 10 धावा फलकावरती. 1 गडी बाद ही स्थिती पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज सज्ज होतोय. तुषार याला मात्र मोठं यश मिळत असताना पाहायला मिळतंय.
यावेळेस मात्र इंटू द गॅप मध्ये जमिनीलगत चेंडूला मात्र वळवला गेलाय. इंटू द गॅप मध्ये दोन क्षेत्ररक्षक वेगाने पुढे सरसावले जात आहेत. तत्पूर्वी सिंगलला मात्र डबल मध्ये कन्व्हर्ट केलं गेलंय. गुड रनिंग बिटवीन द विकेट. तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. षटक क्रमांक आपण पाहिले तर पहिलं समाप्त होतोय आणि पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेरीस जनक राजा अकलोली हा संघ जाऊन पोहोचतोय 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये 12 धावा. या आपण ऐकूया डीजेला. मला म्हणतंय दिलीप बोईर मॅचचा आनंद घेत आहेत. खूप चांगला चेंडू उचली घेणारा चेंडू पाहायला मिळतोय. तत्पूर्वी बॅटचं फेस ओपन केलं गेलं होतं. चेंडूला फक्त दिशा दाखवण्याचं काम केलं गेलंय आणि धावांची गती 1 ने पुढे सरकत असताना 13 रन्स 13 धावा. यानंतर होणारा सामना आपण पाहणार आहोत. आर के एंटरप्राइजेस विपक्ष आपण पाहतोय श्री गणेश गण्या 11. जर दोन्ही संघाचे जर खेळाडू इथे उपस्थित झाले असतील तर रिपोर्टिंग करायचं. ऑन साइडला जबरदस्त कणखर फटका पाहायला मिळतोय. चेंडूला वळवलं गेलंय. 6 धावा षटकार. सहा धावे सहित संघाची धावसंख्या फलकावरती पाहायला मिळते 19 धावा 19 रन्स. धन्यवाद मोरेश्वर. च्या पद्धतीने आपण पाहतो एक क्रीडा दर्दे आहेत क्रिकेटवरती अपार प्रेम ज्यांचं पाहायला मिळतंय. कुठेही स्पर्धा असो मात्र तिथे एकविरा नायगाव संघाच्या माध्यमातून उपस्थित होत असताना धावांची गती 19 धावा या फलकावरती पाहायला मिळत आहेत. खूप चांगला फटका अतुलच्या बॅटमधून 2 चौकार 1 षटकार ठोठावला गेलाय. गोलवर टप्प्याचा चेंडू अप्रतिम गुड डिलिव्हरी. मजबूर केलं गेलं होतं बॅकफुटला सरकण्याकरता मात्र बॉलर्स बॅक ड्राईव्ह जरूर खेळला गेला. एक धाव काही रोखू शकत नाहीत आणि धावांची गती फलकावरती 20 धावा 20 रन्स या फलकावरती पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक दुसरा पॉवर प्लेचं षटक पाहायला मिळतंय. जयदीप गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय. गोलंदाज सज्ज होतोय उजव्या हाताने ओव्हर द विकेटचा मारा करण्याकरता. ऑन साइडला इंटू द गॅप मध्ये चेंडूला वळवलं जातंय. फार वेगाने चेंडू जमिनी लगत निघून जातोय सीमारेषा पलीकडे. 4 धावा चौकार. बॅटमधून स्ट्रोक पाहायला मिळतोय. इंटू द गॅप मध्ये गॅपचा चांगला वापर केला जातोय कारण पॉवर प्लेचं षटक आपल्याला पाहायला मिळतंय आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवरफुल फलंदाजी होत असताना चेंडूला पुन्हा एकदा वळवला गेले डिफाईन लेग क्षेत्रामध्ये. चेंडू सीमारेषा पलीकडे. 4 धावा चौकार. लाईन बिघडली गेले भरकटला जातोय लेग स्टंपच्या दिशेने आणि पायावरती जर चेंडू हाताळले गेले तर याच पद्धतीचा समाचार घेताना पाहायला मिळतील. शेवटचा चेंडू आहे. यावेळेस इनफिल्डच्या वरतून खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू हवेत आहे. नो मॅच लँडमध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. तत्पूर्वी 1 धाव अर्जित केलं गेलंय. षटक क्रमांक दुसरं समाप्त होतोय आणि 2 षटकांच्या समाप्ती अखेरीस 29 धावा 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये जनक राजा अकलोली या संघाच्या पाहायला मिळत आहेत.
गोलंदाज येतोय क्रमांक 3चं षटक हाताळण्याकरिता, कारण एक गडी जरूर बाद झाला होता. 10 धावा फलकावरती असताना जय पाटील बाद झाला आणि नवीन फलंदाज आपण पाहिले तर जय पवार मैदानाच्या आतमध्ये आल्यानंतर जय पवारने 2 चौकार ठोठावले, 2 चौकार अतुलने 1 षटकार ठोठावलाय आणि धावांची गती एकंदरीत पाहिले तर 2 षटकांच्या समाप्ती एकेरीस 29 धावा. खूप चांगली सुरुवात पाहायला मिळते. जबाबदारी स्वीकारत असताना जय पवार मैदानाच्या आतमध्ये आणि धावांची गती फलकावरती 29 रन्स. केदार येतोय गोलंदाजी मार्कवरती आणि आता मात्र विकेटच्या शोधात राहावं लागेल, कारण ज्या पद्धतीने ही पार्टनरशिप होत असताना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाले 19 धावांची. केदारचा हा चेंडू रिव्हर्स विकेटचा फटका पाहायला मिळतोय. ब्रह्मास्त्र ओपन केलं जात आहे. चेंडू डीप थर्डमॅन क्षेत्रामध्ये वळताना आपल्याला पाहायला मिळतोय. तत्पूर्वी 2 धावा तिसऱ्या धावेसाठी निघून जात आहेत. 3 धावा सहजरित्या. गुड रनिंग बिटवीन द विकेट आणि 3 धावे सहित संघाची धावसंख्या फलकावरती पाहायला मिळते 32 धावा. 32 रन्स. 32 धावा या फलकावरती. विकेटच्या दोन्ही बाजूला खेळण्याची क्षमता असलेला फलंदाज रिव्हर्स स्विट्सचा फटका खेळण्याच्या प्रयत्नामध्ये सक्सेसफुल ठरले गेलेत फलंदाज जय पवार मैदानाच्या आतमध्ये आणि धावांची गती 32 धावा या फलकावरती पाहायला मिळत आहे. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. आउटसाइड द लेग स्टंप. पंचांचा इशारा. अमर कोळी आमच्यापर्यंत वळतायत. वाईटचा इशारा केला जातोय आणि धावांची गती फलकावरती पाहायला मिळते एकंदरीत 33 धावा. 33 रन्स. केदार यावेळेस पाहिलं तर थोडासा दबावात पाहायला मिळतोय. डान्सिंग डाऊन द विकेट ऑन साइडला इंटू द गॅपमध्ये डीप मिड ऑन क्षेत्रामध्ये चेंडू बोलतोय. तत्पूर्वी 1 धाव काही रोखू शकत नाहीत आणि 1 धावेसहित संघाची धावसंख्या फलकावरती पाहायला मिळते 34 धावा. 34 रन्स. यानंतर होणारा सामना आपण पाहणार आहोत आर के एंटरप्राइजेस विपक्ष श्री गणेश गण्या 11. चला, दोन्ही संघाचे जर खेळाडू उपस्थित झाले असतील तर आपण येण्याची नोंद करायची आहे. ऑन साइडला चेंज ऑफ पेस. गतीमध्ये परिवर्तन केलं गेलं होतं. धीम्या गतीचा हा चेंडू पाहायला मिळतोय. तत्पूर्वी फंबल होतोय आणि मिसफिल्डचा फायदा होत असताना धावांची गती पुढे सरकली जाते फलकावरती. एकंदरीत पाहिले तर मनीष वैद्य आम्हाला दर्शवत आहेत की 36 धावा. केदारच्या षटकामध्ये आतापर्यंत 3 चेंडूंचा खेळ झालाय. खूप चांगली सुखरूप स्थिती जनक राजा अकलोली संघाची पाहायला मिळते. जय पाटील स्वस्तात बाद झाल्यानंतर अतुल आणि जय पवार या 2 फलंदाजांनी जबाबदारी स्वीकारले. ऑन साइडला चेंडूला वळवण्याच्या प्रयत्नामध्ये होते आणि तत्पूर्वी चेंडू आणि फळीचा काही समन्वय होत नाही. निर्धाव चेंडूची सांगता होते. धावांची गती फलकावरती स्थिर आहे 36 धावा. 4 चेंडूंचा केदार याच्या षटकामध्ये आतापर्यंत खेळ झालाय. लोअर फुलटॉस यॉर्कर लेनचा चेंडू होता. ऑन साइडला फ्लिक्सचा फटका खेळण्याच्या प्रयत्नामध्ये होते. तत्पूर्वी चेंडू निघून जातोय एसटी रक्षकाच्या हातामध्ये. लगातारचे 2 चेंडू आपण पाहिले तर निर्धाव पाहायला मिळत आहेत. खूप चांगलं कमबॅक केलं गेलंय मैदानाच्या आतमध्ये केदार या गोलंदाजाने आणि धावांची गती फलकावरती 36 धावा या पाहायला मिळत आहेत. कमबॅक करत असताना कारण विकेट मिळवून द्यावी लागेल ज्या पद्धतीने सुरुवात झाली या 2 फलंदाजांनी. यावेळेस आखो टप्प्याचा चेंडू ऑन साइडला जागा बनवली आणि चेंडूला मात्र फेकून दिलंय. वेट फॉर द अंपायर सिग्नल. यासाठी 6 रन्स. 6 धावा. षटकार. चला, पाण्याची व्यवस्था करा.
स्वागत आहे. खूप चांगली सुरुवात पाहायला मिळते. 36 जवळपास आपण पाहिलं तर 3 षटकांच्या समाप्ती अखेरीस 42 धावा. खरं दुपारचं हे सत्र आपण पाहतोय थोडंसं उन्हाचा तडका वाढत चालला आहे आणि बहरदार खेळ या दोन फलंदाजांच्या बॅटमधून होत असताना अतुल आपल्याला पाहायला मिळतो. एका बाजूला एक षटकार 2 चौकार त्याने ठोठावलेत, तर जय पवार याने 2 चौकार 1 षटकार आतापर्यंत ठोठावलाय. मैदानाच्या आतमध्ये 42 धावा या फलकावरती तुषार येतोय. वैयक्तिक दुसरं सांघिक चौथं षटक घेऊन तर मात्र विकेट प्राप्त करून दिली जाईल का मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा आखो टप्प्याचा चेंडू ऑन साईडला, चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक तैनात. यस इज गॉन. फलंदाज बाद होतोय. जेलबादच्या माध्यमातून अतुल याच्या खेळीला पूर्ण आतमध्ये योगी येतोय. धुरंधर खेळाडू आहे. ज्या पद्धतीने आपण पाहतोय ते ग्रामीण टेनिस क्रिकेटमधील धावांची गती फलकावरती 42 धावा असताना मात्र तुषारने ब्रेक थ्रू मिळवून दिला गेलाय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय योगेश पाटील. मात्र स्ट्राईकला जय पवार आपल्याला पाहायला मिळतोय. बॅटचा एज चेंडू निघून जातोय. इथे मात्र खूप चांगल्या पद्धतीने स्टॉप करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. तत्पूर्वी चेंडू आपण पाहिलं तर लॉंग स्टॉप रिझनला निघून जातोय. धावांची गती पुढे सरकली जाते. फलकावरती 44 धावा, 44 रन्स. 2 चेंडूंचा आतापर्यंत तुषारच्या या षटकामध्ये खेळ झालेला आहे. तुषार खूप चांगली गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये 12 धावा खर्च करत असताना 1 गडी प्राप्त केला गेला होता आणि या षटकामध्ये महत्त्वपूर्ण ब्रेक थ्रू मिळवून दिला गेलाय त्याच्या माध्यमातून. सुरेश हॅलो 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 ऑन साईडला चेंडूला वलवलं गेलंय. हॅलो 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 हॅलो. तर तुषार याच्या षटकामध्ये आपण पाहिलं तर अप्रतिम. यावेळेस मात्र फुल टॉस चेंडू आणि फुल टॉस चेंडूला मात्र मैदानाच्या आतमध्ये थारा नाही. सुंदर फटका पाहायला मिळतोय योगेशच्या बॅटमधून. चेंडू सीमारेषा पलीकडे 6 धावा षटकार. जबरदस्त फटका पाहायला मिळाला. धावांची गती फलकावरती पाहिले तर 54 धावा. सरळ बॅटने चेंडूला मात्र फेकून दिले लॉंगॉनच्या वरतून. लगातारच्या 2 चेंडूंवरती 2 मोठे हल्ले. 6 धावा षट.
कैलासा सीफूडचे मालक कैलास गेटेकर इथे उपस्थित झाले, त्यांचा आम्ही सहर्ष स्वागत करतोय. आगतम स्वागतम सुस्वागतम. नोचा इशारा पंचांच्या माध्यमातून लेंथ अँड लाईन बिघडले गेले. दोन लगातारच्या दोन चेंडूंवरती दोन षटकार आल्यानंतर आपण पाहिलं तर एक्स्ट्रा स्वरूपाने हा चेंडू पाहायला मिळतोय. नोचा इशारा देन फ्री हिट आणि धावांची गती फलकावरती पाहायला मिळते. एकंदरीत पहिले तर 58 रन्स, 2 गडी जरूर या षटकामध्ये बाद केलेत, मात्र हल्ले चढवले गेलेत. योगेश पाटील एक धुरंधर फलंदाज आहेत. ऑन साइडला काही कणकर फटका पाहायला मिळतोय. चेंडूला मात्र फेकून दिलंय सीमारेषा पलीकडे. 3 इन रॉ. मधून 3 चेंडूंवरती 3 कणखर फटके, लगातार 3 षटकार पाहायला मिळत आहेत आणि धावांची गती फलकावरती 64 धावा, 64 रन्स. आणि तुषारचं हे षटक आपण पाहिले तर भरपूर मागणं पाहायला मिळते. 22 धावा तब्बल या षटकामध्ये कुठल्या गेल्यात. तर योगेश पाटील योगी जबरदस्त खेळ करत असताना एक टेनिस क्रिकेट विश्वातील ग्रामीणचा धुरंधर खेळाडू का ओळख आहे हे मात्र दाखवून देत असताना एका बाजूला नितीन नव्याने दाखल झालाय मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाजी मार्क वरती केदार येतोय षटक क्रमांक 5 हाताळण्याकरिता. 64 धावा या फलकावरती पाहायला मिळत आहेत. गोलंदाज सज्ज होतोय, तर मात्र हवाई सल्ले चढवले जात आहेत. एका बाजूने आपण पाहिले तर योगेशने 3 चेंडूंवरती 3 षटकार ठोठावलेत आणि खूप चांगली खेळी करत असताना अतुलने 19 धावा उभारल्या. त्यानंतर यई पवारने 23 धावा योगदान दिलं. इंटू द गॅप मध्ये खूप चांगला फटका पाहायला मिळतोय. चेंडू निघून जातोय डीप मध्ये. तत्पूर्वी 1 धाव अर्जित केले गेले आणि एकाच धावेवरती समाधान मानत असताना धावांची गती पुढे सरकले जाते. फलकावरती 65 धावा, 65 रन्स. खूप चांगली खेळी साकारत असताना कारण दडपणात आहेत गोलंदाज. आपण पाहिले तर मोठमोठे फटके येत असताना कारण कालच्या दिवसामध्ये 95 धावा उभारल्या गेल्या होत्या, त्या मात्र ते चेत झाल्या होत्या. यावेळेस मात्र फुल टॉस चेंडू, गुटना टेक, तमाशा देख असं दृश्य होईल का. मात्र 2 क्षेत्ररक्षक जरूर कॉलिंग नव्हतं आणि चेंडू निघून जातोय सीमारेषा पलीकडे. 6 धावा षटकार. सहित संघाची धावसंख्या फलकावरती 71 धावा, 71 रन्स. 4 चेंडूंवरती 4 लगातार षटकार ठोठावले गेलेत आतापर्यंत योगेश पाटीलच्या बॅटमधून. पुन्हा एकदा सरळ बॅटने स्टेट ड्राईव्हच्या माध्यमातून चेंडूला वलवलं गेलंय. 1 बाउन्सने चेंडू निघून जातोय सीमारेषा पलीकडे. 4 धावा, चौकार. संघाची धावसंख्या फलकावरती पाहायला मिळते. एकंदरीत 75 धावा. यानंतर होणारा सामना आपण पाहणार आहोत आर के एंटरप्राइजेस विपक्ष श्री गणेश गण्या 11. पहिल्या इनिंगच्या समाप्तीनंतर लगेच टॉस केलं जाईल, तर दोन्ही संघनायकांना मी विनंती करतोय की रेडी राहायचं आहे. धावांची गती फलकावरती 75 धावा. काय जबरदस्त खेळ साकारला जातोय. योगेशच्या बॅटमधून चौकार षटकारांची आतिषबाजी मैदानाच्या आतमध्ये होत असताना पाहायला मिळतंय आणि गोलंदाजांना विचार विनिमय करण्याकरता भाग पाडले गेले. टीम मीटिंग आणण्याकरता गोलंदाज सज्ज होतोय केदार. चेंज ऑफ पेस व्हेरिएशन पाहायला मिळाला, मात्र जास्त बाहेरच्या दिशेने वळणारा चेंडू. वाईटचा इशारा पंचांच्या माध्यमातून. धावांची गती 76 धावा, 76. 3 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय मैदानाच्या आतमध्ये. केदार याच्या षटकामध्ये
तर ज्या पद्धतीने सुरुवात झाली होती, एक गडी बाद 10 धावा फलकावरती होत्या. तदनंतर आपण पाहिलं तर जय पवार मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले आणि तिथून मात्र खूप चांगली पार्टनरशिप बिल्ड झाली मैदानाच्या आतमध्ये. गोलंद हॅलो, यावेळेस मोठा फटका. हॅलो 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 हॅलो. हॅलो हॅलो हॅलो. तर 5 षटकं समाप्त झालेत आणि 5 षटकांच्या समाप्ती अखेरीस फलकावरती 76 धावा हे पाहायला मिळत आहेत. शेवटचं षटक मैदानाच्या आतमध्ये चेतन येतोय गोलंदाजी मार्क वरती. पहिला चेंडू खेळण्याचा प्रयत्न, सरळ चेंडू निघून येतोय क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. फलंदाज बाद होतोय. जेलबादच्या माध्यमातून आणखीन एक दिला गेलाय मैदानाच्या आतमध्ये. तर शेवटचं षटक पाहायला मिळतंय स्लॉग ओव्हर आहे आणि या शेवटच्या षटकामध्ये कमीत कमी धावा देण्याच्या प्रयत्नामध्ये जरूर असेल चेतन. एका बाजूला आपण पाहतोय
योगेश बाद झाल्यानंतर जणू काही आपण पाहिलं तर धावांचा पाऊस जो पडला गेला होता तो कुठेतरी थांबला गेलाय मैदानाच्या आतमध्ये आणि लगातारचे हे 4 चेंडू योगेश ज्या चेंडूवरती बाद झाला ते 4 चेंडू आपण पाहिले तर निर्धाव पाहायला मिळत आहेत मैदानाच्या आतमध्ये. धावांची गती फलकावरती 76 धावा लावल्या गेल्या आहेत. उजव्या हाताने राऊंड द विकेटचा मारा करण्यासाठी चेतन सज्ज होतोय. खूप चांगला चेंडू, अप्रतिम यॉर्कर लेनचा चेंडू होता. कडे खेळण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला आणि तत्पूर्वी चेंडू निघून जातोय यष्टीरक्षकाच्या हातामध्ये निर्धावच्या स्वरूपाने. डॉट डिलिव्हरी. धावांची गती 76 धावा या फलकावरती स्थिर आहेत. काय जबरदस्त कमबॅक केलं गेलंय मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिले तर दत्तगुरु स्पोर्ट देवाचे गोठणे या संघाने अप्रतिम ज्या पद्धतीने योगेशला बाद केल्यानंतर धावा येऊ दिल्या नाहीत आतापर्यंत आपण पाहिले तर 5 चेंडूंवरती गोलंदाज सज्ज होतोय. यावेळेस मात्र जबरदस्त अप्रतिम यष्ट्या उद्ध्वस्त केल्या गेल्या आहेत. फलंदाज बाद होतोय स्वप्नील. गोलंदाजी करत असताना चेतनचं कौतुक करावं लागेल कारण 4.3 चेंडूंमध्ये 76 धावा या फलकावरती लावल्या गेल्या होत्या. तदनंतर या 6 चेंडूंचा जर विचार केला गेला तर विकेट डॉट विकेट विकेट डॉट आणि विकेट हे 6 चेंडू निर्धाव पाहायला मिळाले. अशा पद्धतीने गोलंदाजी हाताळली गेली आणि तदनंतर 76 धावा या अजूनपर्यंत स्थिर आहेत. 3 चेंडूंचा अजूनही खेळ बाकी आहे मैदानाच्या आतमध्ये. नवीन फलंदाज दाखल होतोय. हेमंत येतोय मैदानाच्या आतमध्ये क्रमांक 9 वरती. लेफ्ट हँड बॅट्समन डावऱ्या हाताने फलंदाजी करण्यासाठी सज्ज होतोय. मात्र 3 चेंडूंवरती धावा येणं गरजेची गोष्ट असेल. एखादा चौकार षटकार आला तर 80-85च्या घरात पोचले जातील. मात्र सिंगल डबलला कुठेतरी विसरले गेले हे फलंदाज. मोठे फटके खेळण्याच्या मोहात पडले गेले. ज्या पद्धतीने योगेशने फलंदाजी केली 4 षटकार 1 चौकार ठोठावला आणि त्याच्या पावलावरती पाऊल ठेवण्याचा प्रयत्न केला गेला. मात्र त्यामध्ये सपशेल अपयशी ठरले गेलेत मागचे फलंदाज आपण पाहिलं तर अनमोल तदनंतर स्वप्नील हे 2 फलंदाज. नितीन त्यांच्या समवेत आपण पाहिलं तर ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न होता. बॅटचं एज घेऊन मात्र चेंडू निघून येतोय. तत्पूर्वी गोलंदाज स्वतःच्या फॉलोथ्रूमध्ये चेंडूला फील्ड करतोय. 1 धाव येत असताना आणि 1 धावेसहित संघाची धावसंख्या फलकावरती 77 धावा. क्रिकेटचा हा रणसंग्राम आपल्याला पाहायला मिळतोय नायगाव नगरीमध्ये. खूप चांगली स्पर्धा एकविरा क्रिकेट क्लब व जीवदानी क्रिकेट क्लब यांच्या संयुक्त विद्यमानाने ही स्पर्धा पाहायला मिळते. गोलंदाज सज्ज होतोय गोलंदाजी मार्क वरती. 77 धावा. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू हवेत आहे आणि तत्पूर्वी मात्र झेल पकडला जातोय. दुसऱ्या प्रयत्नामध्ये गडी बाद होतोय. फलंदाज बाद. चेतनच्या या षटकामध्ये आतापर्यंत 3 गडी बाद केले गेलेत. 1 धावा खर्च केलेले आहे. धावांची गती फलकावरती 77 धावा या फलकावरती पाहायला मिळत आहेत. शेवटचा चेंडू असेल. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू निघून येतोय नो मॅन्स लँड मध्ये. तत्पूर्वी 1 धाव. दुसऱ्या धावेसाठी दोन्ही फलंदाज वळालेत. तत्पूर्वी 2 धावा पूर्ण केले जात आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट आणि पहिल्या इनिंगचा खेळ समाप्त होतोय. पहिल्या इनिंगच्या समाप्ती अखेरीस 79 धावा या फलकावरती आणि 80 धावांचा टार्गेट ठेवण्यात आलेला आहे. मैदानाच्या आतमध्ये दत्तगुरु स्पोर्ट देवाचे गोठणे या संघासमोर. हॅलो. खूप चांगली गोलंदाजी आतापर्यंत पाहायला मिळाली. 3 धावा देऊन 3
गडी बाद केले गेले. गोलंदाज चेतन या गोलंदाजाने 79 धावा या फलकावरती लावल्या गेल्या आहेत आणि 80 धावांचं हे टार्गेट मैदानाच्या आतमध्ये कशा पद्धतीने पूर्ण केलं जाईल याचं धावतं वर्णन घेऊन दुसऱ्या इनिंगमध्ये येतील आमचे साथी समालोचक, आमचे जवळचे मित्र मिस्टर प्रमोदजी शेडगे. धन्यवाद. माझे आई एक विराई ओली बड्या नायगाव गावान दमदार एकच संघ हाय. एकविरा क्रिकेट क्लब मुळे चढणार क्रिकेटला रंग हाय. ओली वाड्या नायगाव गावात दमदार एकच संघ आहे. एकविरा क्रिकेट क्लब मुळे चढणार क्रिकेटला रंग आहे. जुना हा संघ परंपरेने चाललाय. संकट आली किती तरीही कुणा पुढे ना झुकलाय. पालघर जिल्ह्याचं नाव गाजवलंय, अनेक सामने जिंकलाय. किती आले आणि किती गेले हा संघ अजूनही टिकलाय. मोरेश्वर चांदणे दिग्गज खेळाडू संघाची तो जान आहे. जेपी कपिलच्या फिरकीचा आम्हाला अभिमान आहे. ओली वाड्या नायगाव गावात दमदार एकच संघ आहे. एकविरा क्रिकेट क्लब मुळे चढणार क्रिकेटला रंग आहे. धन्यवाद. एकविरा क्रिकेट क्लब नायगाव आयोजित आपण पाहतो ही स्पर्धा. खूप चांगलं आयोजन नियोजन या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहू शकाल आणि याच संघावर टायटल सॉन्ग मात्र या ठिकाणी बनवलं गेलं. हितेश साधने एक गोड आवाजाचे धनी आपल्याला पाहायला मिळाले. कालच्या दिवसात या ठिकाणी उपस्थित झाले होते. तर विजयासाठी एकंदरीत 80 धावांचं लक्ष समोर ठेवलं गेलं. 80 रन्स टू विन असतील. खूप सुंदर गोलंदाजीचं प्रात्यक्षिकरण. शेवटच्या 2 षटकांचा विचार केला तर या ठिकाणी आपण पाहू शकतायत. शेवटच्या षटकाचा विचार केला तर फक्त अवघ्या 3 धावा आणि 3 गडी बाद केले. खूप चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. आणि एका साईडला जनक राजा अकलोली हा संघ नेहमीच गावदेवी क्रिकेट क्लबच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतो. हा संघ खेळताना चला 2 फलंदाज घाई करा जरा. दत्तगुरु स्पोर्ट्स देवाचे घोटणे असा संघ आपल्याला पाहायला मिळतोय जो राजापूर या ठिकाणाहून बिलॉंग करताना आपण पाहू शकाल. दुपारचं सत्र आणि दुपारच्या सत्रामध्ये आलेल्या आमच्या तमाम लाडक्या मायबाप प्रेक्षक वर्गांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. एकविरा क्रिकेट क्लब आयोजित ही स्पर्धा लाख मोलाची स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. खूप चांगलं आयोजन नियोजन. म्हणतात ना, मातेने एकी बनवली तर वीट बनते, विटेने एकी बनवली तर भिंत बनते आणि भिंतेने एकी बनवली तर घर बनते. या निर्जीव वस्तू जर एकत्रित होत असतील तर आपण एकविरा क्रिकेट क्लब एकत्रित व्हायला का नको, ही संकल्पना घेऊन मात्र जी स्पर्धा उभारली गेली ती सातत्याने आपण ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. खूप चांगलं क्रिकेट या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहू शकतायत. 2 संघांमध्ये ऑल इज वेल या अगोदर सचिन पाटील यांची स्कोरिंग आपण पाहिली आणि आता मनीष वैती ऑलराऊंडरची भूमिका आपल्याला पाहायला मिळते. विशाल कोळी अप्रतिम एक चांगलं व्यक्तिमत्व आणि चांगले खेळाडू म्हणून ज्यांची ओळख आज एकविरा स्पोर्ट्स ब्रँड तयार झाला आहे. जे पी कोळी असतील एक सुंदर व्यक्तिमत्व आणि लेफ्ट आर्म गोल्डन इरा म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. त्याने पहिला चेंडू मात्र अतुलचा पाहायला मिळतो. तुषार आणि केदार अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे ॲज अ ओपनिंग बॅटर म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं. उद्यापासून IPLचा थरार आपल्याला पाहायला मिळेल. 26 मार्चपासून आपण पाहू शकणार आहोत. आणि MS धोनीने मात्र रवींद्र जडेजाला कर्णधार पदावर बसवलं गेलं आणि डेफिनेटली चांगल्या प्रकारचं क्रिकेट पाहायला मिळेल. यावेळेला मात्र कॉलिंग चुकीचं झालं होतं. पुनश्च एकदा थोडीफार कुठेतरी मात्र लहानपणीची लगोरीची आठवण करून देणारा प्रसंग आपल्याला पाहायला मिळाला. आणि धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते.
2 या धावसंख्येवर 2 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या आहेत. 6 षटकांमध्ये 80 धावा, कालच्या दिवसामध्ये 5 षटकांमध्ये 95 धावा चीज झाल्या होत्या आणि ज्यामध्ये जबरदस्त घणाघाती फलंदाजी 66 धावांची खेळी केली होती. तो मिस्टर कृष्णा द ग्रेट मराठा जुचंद्र संघाचा एक हार्ड हिटर बॅटर म्हणून ज्याच्याकडे पाहिलं गेलं आणि त्या धावा पूर्ण झाल्या होत्या कालच्या दिवसामध्ये. मात्र धावा होऊ शकतील यावेळेला इंटू द गॅपमध्ये सुरेख पद्धतीने चेंडूला वळवलं गेलं. चेंडू निघून जाईल 1 बाउन्सने. चेंडू सीमारेषा पलीकडे चौका. की चौकार आणि धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर 6 धावा. केदारच्या बॅटमधून एक खणखणीत चौकार पाहायला मिळाला. गुड शॉट ऑन साईडला. मात्र यावेळेला पाहतोय चेंडू मात्र निघून जाईल. कॉलिंग चांगलं झालं होतं परंतु लक्ष नव्हतं ते तुषारचं आणि त्या कारणास्तव मात्र यावेळेला आपण पाहू शकता चेंडू शॉट मिडॉनच्या वरून निघून जातोय. 2 धावा निश्चित स्वरूपात आपल्याला पाहायला मिळतील. दुहेरीच्या माध्यमातून संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावर 8 या धावसंख्येवर. एक एक्सपिरियन्स खेळाडू आहे. 2 बंधू खेळत आहेत एका संघामध्ये. योगेश पाटील आणि निलेश पाटील त्याचे बंधू आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि खूप चांगल्या प्रकारचा क्रिकेटचा प्रवास राहिला आहे तो योगी या खेळाडूचा उजव्या हाताने. डान्सिंग डाऊन द ट्रॅक इंटू द गॅपमध्ये क्लास टायमिंग. यावेळेला आउटफील्ड थोडीशी स्लो पाहायला मिळते. तत्पूर्वी 2 धावा या ठिकाणी आपण पाहू शकताय. दुहेरीच्या माध्यमातून केदारच्या बॅटमधून 2 धावा येत आहेत तर संघ जाऊन पोहोचतोय फलकावर 10 धावा दुहेरी आकड्यामध्ये. अतिशय ग्लॅमर या खेळाला. टेनिस क्रिकेटचा जो आज क्रेज वाढलाय वाखाणण्याजोगे आपण पाहू शकताय. 120 ग्रॅमच्या या टेनिस चेंडूने तुम्हा सर्वांना वेड लावून सोडलंय. असा खेळ म्हणजे क्रिकेट आणि फक्त क्रिकेट पाहायला मिळतं. अप्रतिम ब्लॉकलमध्ये चेंडू. गुड डिलेव्हरी. सुपर ब्रह्मास्त्र यावेळेला यूज करत असताना मिस्टर अतुल पाहायला मिळतोय. एक्सलंट डिलेव्हरी. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या 10 धावा. चेंडू फेकून झाले ते 5. षटक क्रमांक पहिलं हे प्रगतीपथावर पॉवर प्ले पहिलं आपल्याला पाहायला मिळतं कारण 2 पॉवर प्ले आहेत आणि ते मॅन्डेटरी पॉवर प्ले आपल्याला पाहायला मिळतात. पुनश्च एकदा गोलंदाज राईट अमोर द विकेट. यावेळेला डान्सिंग डाऊन द ट्रॅक खेळण्याचा प्रयत्न. बॅटची एज यावेळेला डिरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केला होता परंतु चिकी सिंगल एकदा वर्जित केली जाते आणि धावसंख्या जाऊन पोहोचते 11 धावा. 11 रन्स ऑन द बोर्ड लागले आहेत. कारण एक धाव म्हटलं की क्रिकेटमधील खेळाडूंचा श्वास आहे. एक धाव म्हटलं की क्रिकेटमधील खेळाडूंचा प्राणवायू आहे. ऑक्सिजन पाहायला मिळतं आणि एक धावेसाठी झगडताना कित्येक खेळाडू संघर्ष करताना आपल्याला पाहायला मिळतात. म्हणून लिटिल मास्टर वेंगुर्लेचे राहणारे सुनील मनोहर गावस्कर बिना हेल्मेटने त्या काळामध्ये 32 शतकं झळकावणं ही काही खाऊ गोष्ट नाही आहे. कारण ज्यावेळेला मी खेडमध्ये समालोचन करत होतो कोकणामध्ये त्यावेळेला एका विश्लेषकाने विचारलं आणि त्यांना आम्ही प्रश्न केला होता की सुनील मनोहर गावस्कर आणि सचिन रमेश तेंडुलकर यांच्यामध्ये तुमचा आवडता खेळाडू कोण. तर त्यावेळेला त्यांनी सांगितलं की मी नक्कीच सनीला मात्र यावेळेला जरूर चॉईस करेन कारण सुनील मनोहर गावस्कर त्या काळामध्ये वेस्ट इंडिज संघाबरोबर मात्र त्या गोलंदाजांसमोर कर्दनकाळ जे गोलंदाज होते त्यांच्यासमोर खेळणं त्यावेळेला खूप मुश्किल होतं. परंतु बिना हेल्मेटने 32 शतकं झळकावणं मात्र ही वाखाणण्याजोग्य गोष्ट पाहायला मिळाली आणि म्हणूनच त्यांनी सांगितलं की मी सुनील मनोहर गावस्कर लिटिल मास्टरला चॉईस करेन. मात्र तो काळ वेगळा होता. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर 11 धावा. 11 रन्स ऑन द बोर्ड लागल्या आहेत. पुनश्च एकदा गोलंदाज. यावेळेला सरळ बॅटने जरूर खेळण्याचा प्रयत्न केला गेला. चेंडू बराच वेळ हवेत राहतोय. नितीन भोसले कोणतीही चुकी करणार नाहीये. गुड कॅच. फलंदाज बाद होताना केदारच्या खेळीला पूर्णविराम. धावांची गती जर आपण पाहिली तर 11 धावा या फलकावर आपण पाहू शकाल. षटक क्रमांक जर आपण पाहिलं तर दुसरा आहे. मनीष वैते आम्हाला चांगली माहिती देत आहेत. नितीन भोसले आपण पाहू शकाल गोलंदाजी मार्कवर. यावेळेला बॅटची एज योगेश पाटील यांच्या हातामध्ये मात्र चेंडू विसावला नाही
नितीन भोसलेचा हा सुद्धा क्रिकेटचा प्रवास खूप छान राहिला आहे आत्तापर्यंत. भिवंडी तालुक्यामध्ये मोठमोठ्या नामांकित स्पर्धेमध्ये ज्याने आपला क्रिकेटचं मात्र जरूर अप्रतिम चांगलं क्रिकेट दाखवलं आहे आणि आपली भूमिका काय असते हे सातत्याने एक गाव एक फॉर्मॅटमध्ये खूप चांगल्या प्रकारचं क्रिकेट दाखवलं गेलं आहे. तुषार बानेचा हा फटका पाहायला मिळतो ऑन साईडला, मात्र क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात. सुंदर जजमेंटने झेल टिपला गेला स्वप्नीलच्या माध्यमातून. गुड नंबर सेकंड यावेळेला 2 गडी बाद झालेत आणि धावांची गती फलकावर जाऊन पोहोचते. सेकंड इनिंग मध्ये आपण पाहू शकाल दत्तगुरु स्पोर्ट देवाचे गोटणे या संघाची 11 धावा 2 गडी बाद. यावेळेला मात्र ऑफ साईडला हलकीशी मात्र एकदा वेत असताना आपल्याला पाहायला मिळते. धावांची गती फलकावर जाऊन पोहोचते. 12 रन्स 11 धावा. 11चा आकडा अमेरिकेमध्ये दहशतवादी आकडा म्हणून ओळखला गेला, कारण अशुभ आकडा म्हणून ओळखला जातो. अमेरिकेवर 11 सप्टेंबर 2001 मध्ये अमेरिकेवर दहशतवादी हल्ला झाला होता. तो 11चा आकडा मात्र एक नेल्सन आकडा म्हणून सुद्धा संबोधला जातो. त्यावर 2 गडी बाद झाले. यावेळेला हलक्याच्या हाताने कॉटन बोल्ड आणि 12 धावसंख्येवर तिसरा फलंदाज. कॉटन बोल्डच्या माध्यमातून एक विकेट टेकिंग गोलंदाज कसा असावा हे नितीन भोसलेने मात्र यावेळेला दर्शवून दिलं गेलंय. गुड बॉलिंग. धावांची गती फलकावर 12 धावा. जबरदस्त डीजे वाजंत्र सुद्धा आपल्याला पाहायला मिळतं. श्रवण इंद्रियांपर्यंत वेगवेगळी गाणी मात्र आपल्याला ऐकायला मिळतात, कारण आज धकाधकीच्या जीवनामध्ये माणूस खूप थकलेला असतो, कुठेतरी फर्स्टेड असतो आणि अशा वेळेला मात्र कुठेतरी थोडंसं मन रिलॅक्स करण्यासाठी, थोडंसं डोकं यावेळेला रिलॅक्स करण्यासाठी मात्र कुठेतरी संगीताची गोडी असणं खूप गरजेची गोष्ट आहे आणि तेच संगीतमय वातावरण निर्माण केलं जातं. कारण 2008 मध्ये जसं इंडियन प्रीमियर लीगला सुरुवात झाली आणि तेव्हापासून डीजेची मागणी ही खूप मोठ्या प्रमाणात जोरदार पाहायला मिळाली आणि तेच डीजे वाजंत्र त्या डीजे मॅनचं सुद्धा धन्यवाद. यावेळेला ऑन साईडला कनेक्ट केलंय. काय जबरदस्त टक्कन आवाज आला. टेक्निकली साऊंड सिस्टम असणारा फटका. धावा 18 रन्स ऑन दी बोर्ड लागला होता. षटक क्रमांक 2 कंप्लीट झालेत आणि 2 षटकांमध्ये 18 धावा. 80 धावांचं एक भलं मोठं लक्ष्य पार करत असताना या वेळेला मात्र कुठेतरी डोक्यावर बर्फ आणि जिभेवर साखर ठेवून खेळावं लागेल. षटक क्रमांक 3 गोलंदाजी मार्कवर येतोय. मिस्टर अतुल आपल्या गोलंदाजी मार्कवर येताना पाहायला मिळतोय. जय सारखा खेळाडू मात्र ॲज अ कॅप्टन म्हणून ज्याच्याकडे रोल पाहायला मिळतोय आणि भूमिका नेहमीच मात्र जेव्हा कर्णधार पद येतं तुमच्या डोक्यावर, त्यावेळेला मात्र तुमची जबाबदारी खूप महत्त्वाची भूमिका असते आणि जबाबदारी वाढते अशा वेळेला, कारण 11 खेळाडूंना घेऊन तुम्हाला खेळावं लागतं आणि प्रत्येक खेळाडूची इच्छा असते की मी मात्र मोठ्या स्पर्धेमध्ये खेळावं, माझं टॅलेंट दाखवावं. परंतु क्रिकेट असा खेळ आहे मात्र फॉर्म इज टेम्पररी अँड क्लास इज परमनंट. म्हणून क्रिकेटमध्ये जेव्हा जेव्हा तुम्हाला संधी मिळते ना तेव्हा त्या संधीचं सोनं करा. ऑप्शन म्हणून राहू नका कधीच. यावेळेला ऑन साईडला आपण पाहतो बॅट अँड
बॉलचं मात्र यावेळेला जरूर समन्वय होत नाहीये. डीप मिड विकेटचा क्षेत्ररक्षक पुढे येतोय. तत्पूर्वी धावांची गती फलकावर जाऊन पोहोचते एकंदरीत 20 या धावसंख्येवर. 20 रन्स ऑन दी बोर्ड लागले आहेत. यानंतर जर आपण पाहिला श्री गणेश गणे 11 आणि आर के एंटरप्राइजेस प्लीज आपण यायचंय टॉस करण्यासाठी. ऑन साईडला आपण पाहतोय सुरेख पद्धतीने चेंडूला मात्र वळवलं गेलंय. धावसंख्या 1च्या मदतीने दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न होता. जय मात्र पुढे सरसावतोय. ॲक्युरेट फेकी केली जाते. व्हॉट अ थ्रो बाय जय. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते 21 धावा. ज्या वेळेला इंटरव्ह्यू घेतला होता जयचा त्यांनी सांगितलं की मात्र 80 पर्यंत आम्ही जरूर पोहोचू आणि डेफिनेटली मात्र 79च्या घरामध्ये पोहोचले गेले. खूप चांगल्या प्रकारचा खेळ, परंतु 4.3 चेंडूच्या समाप्तीनंतर मात्र धावा या ठिकाणी खूप कमी प्रमाणात आल्या. 9 चेंडूमध्ये फक्त 3 धावा आल्या. यावेळेला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, हुकचा फटका बाउन्स केला होता. चेंडूला मात्र यावेळेला जरूर खेळलं गेलंय फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये. चेंडू मात्र यावेळेला खूप वेगाने निघून जातोय. 4 धावांकरता चौकार. ते 25 रन्स, 25 धावा फलकावर. दत्तगुरु स्पोर्ट्स देवाचे घोटणे या संघाची स्थिती यावेळेला पुण्याच्या एकदा मात्र तिथे झेल सुटतोय. थोडंसं ढिसाळ क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. एक धाव निश्चित स्वरूपात आपल्याला पाहायला मिळेल. एकेरीच्या माध्यमातून धावांची गती फलकावर जाऊन पोहोचते. 26 रन्स, 26 धावा. चेंडू फेकून झालेत आतापर्यंत. 4 चेंडूचा खेळ झालाय आणि 26 धावा या फलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. खूप चांगलं सिस्टमॅटिक मॅनेजमेंट. जवळजवळ जर आपण पाहिले तर 5 स्टँड आपल्याला 5 स्टँड पाहायला मिळत आहेत. आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या सावलीचा आसरा असण्यासाठी यावेळेला ऑफ साईडला सुंदररित्या मात्र जजमेंटने झेल टिपला गेलाय. गुड कॅच ऑफ क्वालिटी. अमोल कोणतीही चुकी करत नाहीये. गुड कॅच. फलंदाज बाद होताना बॅक टू द डगआउट. गॉन. फलंदाज तंबूच्या आसऱ्याला परतत असताना धावसंख्या स्थिती 26 धावा, 26 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या. आता चेंडू जर आपण पाहिले तर 5 चेंडूचा एकंदरीत खेळ अतुलच्या हातकंडामधून पाहायला मिळतोय. अजून सुद्धा 19 चेंडू असतील आणि 19 चेंडूमध्ये विजयासाठी जर विचार केला तर जवळजवळ 54 धावांचं लक्ष्य हे पाहायला मिळेल. 19 चेंडू आणि 54 धावा. काय सामना रंगतदार स्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. याकडे सर्वांचं लक्ष वेधित राहिलंय. अप्रतिम गुड डिलिव्हरी. सुपर लेंथा लाईन. टप्पा अचूक पद्धतीने सबमरिंग डिलिव्हरी पाहायला मिळाली. टप्पा पड्यानंतर थोडासा खाली राहिला होता आणि षटक क्रमांक या ठिकाणी 3 कंप्लीट होत असताना धावांची गती स्कोर कार्डवर लागली जाते 26-26 या धावसंख्येवर. अमर
लागल्यात आहेत सुंदर शामियाने आपण पाहू शकतायत आणि आमचे लाडके प्रेक्षक राजे या मॅचचा आनंद घेत असताना पाहायला मिळत आहेत. यूट्यूबच्या द्वारे सुद्धा काही प्रेक्षक वर्ग आहेत. यावेळेला ऑन साईडला फ्लिक करण्याचा प्रयत्न, चेंडू निघून जाईल डीप बॅकवर्ड स्क्युअर लेगला. स्वप्नील मात्र फार वेगाने निघून आले होते. तत्पूर्वी एक धाव वर्जित केली जाते. योगेश पाटीलकडे चेंडू निघून जातोय. धावांची गती फलकावर जाऊन पोहोचते. ते एकंदरीत 29 धावा, 29 रन्स ऑन द बोर्ड लागल्यात आहेत. कालपासून या टेनिस क्रिकेटच्या रणसंग्रामाला सुरुवात झाली. काल द ग्रेट मराठा जुचंद्र संघाने खूप चांगला खेळ केला आणि त्याच्या अगेन्स्ट स्वयंभू पायगाव संघाचा जितू गवळीने सुद्धा चांगल्या प्रकारचा खेळ साकारला. परंतु अखेरकार द ग्रेट मराठा जुचंद्र मोहनदादा पाटीलने मात्र त्या धावा शेवटच्या षटकामध्ये जबरदस्त कुठल्या गेल्या आणि तो संघ मात्र विजयी झाला. आणि मोहनदादा पाटील यांच्यावरचं प्रेम हे मात्र आपल्याला पाहायला मिळालं. ते एकविरा स्पोर्ट्स क्लब आणि शशिकांत बोकाळे यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचं कॅश प्राईज मिळालं. काल भावेश पुणेकरने सुद्धा मात्र चांगल्या प्रकारचा प्रतिसाद दिला कृष्णाला. उलटा चेंडू होता ऑफ साईडला सुरेख पद्धतीने, मात्र यावेळेला चेंडूला वळवलं गेले. चेंडू निघून जाईल. अमोल मात्र पुढे सरसावत आहे. सुंदर क्षेत्रक्षण, काही इंचावर मात्र चेंडू या वेळेला रोखला गेलाय. तत्पूर्वी धावांची गती स्कोर कार्डवर लागली जाते. ती दत्तगुरु स्पोर्ट्स देवाचे घोटणे या संघाची 31 धावा, 31 रन्स ऑन द बोर्ड लागले. आता चेंडू फेकून झालेत. आतापर्यंत 4 चेंडूचा खेळ झालाय. 4 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते ती 31 या धावसंख्येवर. 31 रन्स ऑन द बोर्ड लागले आहेत. सुंदर अशा वातावरणात रोमहर्षक आणि उत्साहवर्धक अशी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. खूप चांगलं मैदान मात्र शाबूत ठेवलं गेलं. आतापर्यंत एकविरा स्पोर्ट्स क्लब नायगावच्या माध्यमातून मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न केला. ऑफसाईडला चेंडू मात्र यावेळेला निघून जातोय. तत्पूर्वी एक धाव दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न असेल का? फेकीपर्यंत चेंडूला उचलेपर्यंत या वेळेला निश्चित स्वरूपात डेफिनेटली 2 धावा मिळतील आणि धावसंख्या जाऊन पोहोचते 33 धावा, 33 रन्स ऑन द बोर्ड लागले आहेत. षटक क्रमांक जर आपण पाहिलं तर यावेळेला चौथं प्रगतीपथावर आहे. येणारे 13 चेंडू असतील. योगेश पाटील मात्र थोडीशी रिॲक्शन पहा. मात्र एखाद्या खेळाडूला जेव्हा मात्र एक सिनियर खेळाडू जरूर कुठेतरी मात्र या वेळेला सांगत असतो त्यावेळेला राग मांडणं हे चुकीचं असतं. परंतु अमोल मात्र त्यामधला नाही आहे, कारण तो स्वतःला सुधारेल यात काही शंका नाही आहे. रिव्हर्स स्वीप, मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. चेंडू आणि फळीचा व्यवस्थित समन्वय होत नाहीये. चेंडू मात्र यावेळेला बाईच्या स्वरूपात असेल की बॅटने खेळलाय. मात्र यावेळेला आपण पाहू शकाल बॅटने खेळला होता आणि त्या कारणास्तव चौकार येत असताना या चौकाराने लक फॅक्टरचा चौकार पाहायला मिळतोय. धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावर 37. येणारे चेंडू आहेत तुमच्याकडे 12 आणि 12 चेंडूमध्ये 43 धावा. हे सामन्याचं समीकरण आपल्याला पाहायला मिळेल. 12 चेंडू 43 धावा. घेऊया एक छोटीशी विश्रांती, लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये. पाहायला मिळतात. यावेळेला मात्र सरळ बॅटने जरूर खेळला गेला. चेंडू मात्र बिट करून स्ट्रेट ड्राईव्हच्या माध्यमातून चौकार 4. यावेळेला ऑन साईडला जबरदस्त प्रहार, चेंडू सीमारेषा पार आणि हा आलाय खणखणीत दर्जेदार मॅग्निफिसंट षटकार. मॅन ऑफ द सिरीज बाईक
म्हणून आपल्याला पाहायला मिळते. मोठमोठ्या स्पर्धा ज्यांनी मात्र कव्हर केल्यात अप्रतिम चांगलं. आता मात्र विजयासाठी जर आपण पाहिलं तर 33 धावांचं अजून सुद्धा लक्ष समोर असेल. येणारे 9 चेंडू आहेत आणि अकलोली गावातील उपसरपंच म्हणून ज्यांच्याकडे पद आहे तेच गोलंदाज योगेश पाटील आपण पाहू शकतायत. यावेळेला मात्र सरळ बॅटने खेळण्याचा उपयोग जरूर केला गेला होता. चेंडू एक शॉट एक्स्ट्राला निघून जातोय. तत्पूर्वी 2 धावा या ठिकाणी कंप्लीट केल्या जात आहेत. चेतनच्या बॅटमधून चेतन आणि तेजस अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. धावांची गती फलकावर जाऊन पोहोचते. मनीष वैद्य आम्हाला दर्शवत आहेत की 49 धावा 8 चेंडू आहेत आणि 8 चेंडूमध्ये 31 धावा हे सामन्याचं समीकरण. 1 ते 2 मोठे फटके पुन्हा एकदा मात्र सामन्यामध्ये घेऊन येतील. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. चेंडू मात्र यावेळेला निघून जातोय. तत्पूर्वी 1 धाव निश्चित स्वरूपात मिळेल. जय मात्र चेंडूला उचलतोय, फेकी करतोय. तत्पूर्वी सिंगल मिळेल आणि सिंगलच्या माध्यमातून संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावर 50 धावा. षटक क्रमांक 5 आपल्याला पाहायला मिळतं. 5 चेंडूचा खेळ झालाय. येणारे 7 चेंडू आणि 30 धावा हे सामन्याचं समीकरण आपल्याला पाहायला मिळतं. दत्तगुरू स्पोर्ट्स देवाचे घोटणे या संघासमोर आपण पाहू शकाल. ऑन साईडला सुरेख पद्धतीने चेंडूला मात्र ऑन ड्राईव्ह खेळला गेलाय. मिडॉनच्या क्षेत्रामध्ये या वेळेला मात्र फेकी येईपर्यंत 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत आणि दुहेरीच्या माध्यमातून धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर 52 धावा 52 रन्स ऑन द बोर्ड लागल्या आहेत. येणारी चेंडू आहेत 6 आणि 6 चेंडूमध्ये विजयासाठी 28 धावा. 6 बॉल्स रिमेनिंग अँड 28 रन्स रिक्वायर्ड टू विन. पाण्याची व्यवस्था मैदानाच्या आतमध्ये करावी कारण रन नंतर रखरखत होऊन आपल्याला पाहायला मिळतं आणि पाण्याची व्यवस्था मैदानाच्या आतमध्ये केली जाते. अमर कतवार या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत पाण्याची व्यवस्था करत असताना. घेऊया एक छोटीशी विश्रांती आणि लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये. तत्पूर्वी कुठेही जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा टेनिस क्रिकेटचा महासंग्राम. धावा याच मैदानात कालच्या दिवसामध्ये टेनिस क्रिकेटचा इतिहास जर आपण पाहिला तर कालच्या दिवसामध्ये 6 चेंडू 30 धावा सुद्धा झालेल्या आहेत. कृष्णाच्या बॅटमधून लगातार 4 चेंडूवर 4 चौकार आणि 4 षटकार पाहायला मिळाले आणि तदनंतर 2 धावा आणि तदनंतर जर आपण पाहिलं तर चौकार येत असताना संघ विजयाची आगेकूच केली आणि कृष्णाने जबरदस्त देवेश स्पोर्ट्स मालजीपाडा संघाला परतीचं तिकीट मिळवून दिलं. ऑन साईडला फ्लिक करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला. मिडॉनचा क्षेत्ररक्षक फार वेगाने निघून येतोय. तत्पूर्वी फंबलिंग होत आहेत आणि 2 धावा काही रोखूच शकणार नाही आहेत. चेतनला मिळत आहेत 2 धावा आणि धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 54 या धावसंख्येवर 54 रन्स. 5 चेंडू आहेत आणि 5 चेंडूमध्ये विजयासाठी जर आपण पाहिलं तर 26 धावा हे सामन्याचं समीकरण. चला आर के एंटरप्राइजेस संघ जर आला असेल तर प्लीज या. श्री गणेश गण्या 11 संघ जर आला असेल तर प्लीज लगेच या. वेळीची दिरंगाई न करताना यावेळेला फुलटॉस चेंडू येतोय ऑन साईडला. सरळ चेंडूला विरकावून दिले गेलंय इनटू द स्टँड. आमच्या लाडक्या मायबा प्रेक्षकांच्या अभिवादनसाठी 6 धावा. वीस धावा हे सामन्याचं समीकरण. अनमोल या वेळेला आपण पाहू शकतायत गोलंदाजी मार्कवर येताना. चेतन काय जबरदस्त क्लास फलंदाजी केले चेतनने आतापर्यंत. त्याच्या बॅटमधून 3 षटकार 2 चौकार. आउटस्टँडिंग इनिंग खेळत असताना या सिटीचं वाईट मात्र प्रेशर आहे अनमोलवर नो डाऊट. परंतु या वेळेला प्रेशरला न जुमानता
चांगली गोलंदाजी करणं हेच ध्येय असेल. क्रिकेट आहे आणि क्रिकेटमध्ये तुमचं सातत्य, तुमची कन्सिस्टन्सी इज मोस्ट इम्पॉर्टंट. 4 चेंडू 19 धावा. व्हॉट अ मॅच. यावेळेला ऑन साईडला आपण पाहतोय चेंडूचा टप्पा पडल्यानंतर फ्लिकचा फटका पाहायला मिळतोय. मिडॉनचा क्षेत्ररक्षक फेकी करतोय. तत्पूर्वी मात्र योगेश पाटील त्या चेंडूवर सुंदर कलेक्ट करत असताना चेंडूवर आता मात्र 3 चेंडू आणि 17 धावा. लगातार मात्र 3 चेंडूवर 3 षटकारांची गरज असेल. मोठे प्रहार करावे लागतील. या सामन्यामध्ये तुमचं आव्हान जर टिकून ठेवायचं असेल तर डेफिनेटली यावेळेला मात्र धावा तुम्हाला बनवाव्या लागतील, प्लस कराव्या लागतील. खूप चांगलं क्रिकेट एका साईडला जणक राजा अकलोली संघ पाहायला मिळतोय, तर दत्तगुरु स्पोर्ट देवाचे गोटणे यावेळेला मात्र खराब चेंडू पाहायला मिळतोय. हे काय घडलं जातं. प्रेशर आहे, दबाव दबाव आणि फक्त दबाव. डोक्यावर मात्र या वेळेला जरूर हात ठेवतायत, परंतु इथे डोक्यावर बर्फ आणि जिभेवर साखर ठेवावं लागेल आणि त्याच पद्धतीने खेळावं लागेल. कारण म्हणतात ना, डोकं शांत असेल तर निर्णय चुकत नाहीत आणि भाषा गोड असेल तर नाती तुटत नाहीत. म्हणून या वेळेला डोकं शांत ठेवून क्रिकेट खेळावं लागेल. एनिथिंग कॅन हॅपन इन क्रिकेट. काही केव्हाही घडू शकतं या क्रिकेटच्या दुनियेमध्ये. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर येताना 3 चेंडू आणि विजयासाठी मात्र आता 16 धावांचं लक्ष. अप्रतिम गुड डिलिव्हरी. योगेश पाटील आले, दिलासा दिला, कानमंत्र दिला, आपला एक्सपिरियन्स शेअर केला. कारण भरपूर वर्ष उन्हाळे पावसाळे पाहिलेत, आपल्या जीवनामध्ये चढ उतार पाहिलेत, हार जीत पाहिलेत आणि खास करून जेव्हा जेव्हा संकट आली आपल्या क्रिकेटच्या आयुष्यामध्ये तेव्हा तेव्हा मात्र संकटाच्या नद्या पार करणारा योगी म्हणून जो ओळखला जातोय. आता मात्र 2 चेंडू आणि 16 धावा. जबरदस्त सामना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल. मात्र फुलटॉस चेंडू थोडासा उशीर होतोय. अनमोलने मात्र या वेळेला जरूर चेंडू या वेळेला गिफ्ट पद्धतीने दिला आणि स्वीकार केला. 6 धावा. तर आपण पाहिला तर 40 धावांची वैयक्तिक इंडिव्हिज्युअल खेळी करत असताना कधी कधी म्हणतात ना, जिंकणाऱ्यांपेक्षा कधी कधी हरणाऱ्यांची स्तुती केली जाते आणि त्यामधला चेतनने अफलातून कामगिरी करत असताना सुपर 1 मॅन आर्मी अशी खेळी करत असताना एकाकी झुंज दिले. ऑन साईडला फटका चांगला आहे. चेंडू मात्र यावेळेला निघून जाईल. मात्र 3 धावेने पराभूत होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय चेतन. आउटस्टँडिंग बॅटिंग, जबरदस्त खेळ पाहायला मिळाला, एंटरटेनमेंट केलं आणि या वेळेला आपण पाहू शकतात खूप चांगल्या प्रकारचा. परंतु क्रिकेटच्या मैदानात जो जीता वही सिकंदर हे सामन्याचं ज्या पद्धतीने आपण पाहतोय पारड जड होतं, परंतु इथे जर आपण पाहिलं तर 3 षटकांमध्ये कणखर फलंदाजी केली. आउटस्टँडिंग. टाळ्यांचा गजर होईल. आणि मी विनंती करेन दत्तगुरु स्पोर्ट्स देवाचे गोटणे संघाला की लाईनअपमध्ये आपण मैदानाच्या आतमध्ये उतरायचं आहे आणि हँडशेक करायचं आहे. लाईनअपमध्ये जाऊन हस्तांदोलन करा, हात मिळवायचे आहेत. जबरदस्त असं वाटलं होतं की योगेश पाटीलच्या खेळीवर पूर्णविराम पाणी फिरेल की काय असं दृश्य पाहायला मिळालं, परंतु चांगलं क्रिकेट. एकदा जोरदार टाळ्या चेतनसाठी सुद्धा.